इथे खाली इंग्लिश कीबोर्ड जो सिलेक्टेड आहे इथे त्यात जाऊन मराठी सिलेक्ट करायचं आहे. जर मराठी नसेल तर लँग्वेज प्रेफरन्सेसमध्ये क्लिक करायचं आहे, ॲड लँग्वेजवर क्लिक करायचं आणि इथे येऊन मराठी सिलेक्ट करायचं. मराठीवर क्लिक केलं आणि मी नेक्स्ट करून इन्स्टॉल केलं. आता मी मराठी इन्स्टॉल केल्यानंतर त्या मराठीवर क्लिक करायचं आहे, ऑप्शन्समध्ये जायचं आहे आणि ॲड कीबोर्ड करून याचाच मराठी फॉनेटिक जो कीबोर्ड आहे तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. तर आता इथे जेव्हा तुम्ही मराठी फॉनेटिक कीबोर्ड हा डाउनलोड करून तुमचा कीबोर्ड सेट करता, इथे खाली कीबोर्डच्या सेटिंगमध्ये यायचं आहे आणि मराठी फॉनेटिक सिलेक्ट करायचं आहे. आता इथे जो टेक्स्ट बॉक्स आपण घेतलेला त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि MARATHI असं कीबोर्डवरती टाईप केलं. तुम्हाला दिसतंय इंग्लिशमध्ये टाईप झालं पण मला बाजूलाच एक ऑप्शन आलं आहे ज्यामध्ये मराठी हे देवनागरी स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं आहे. मी त्याच्यावरती क्लिक केलं आणि तुम्हाला इथे दिसेल मराठीमध्ये आपण टाईप केलेलं आहे.